मित्रांनो नमस्कार. आपल्या महाराष्ट्र राज्यातील ज्येष्ठ नागरिकांसाठी अतिशय महत्त्वाची व त्यांच्या आरोग्य संदर्भातील एक फायद्याची अपडेट आहे. आपल्या महाराष्ट्र राज्यातील 70 वर्ष व त्यापुढील वयोगटातील ज्येष्ठ नागरिकांना आता त्यांच्या आरोग्य संदर्भातील उपचारांसाठी विविध व्याधींच्या उपचारांसाठी आता कोणावरही त्यांना अवलंबून राहावे लागणार नाही. कारण ज्येष्ठ नागरिकांना आता कर्करोग, हृदयविकार, किडनी संदर्भातील आजार, मेंदूचे विकार यांसारख्या गंभीर शस्त्रक्रियांसह एकूण जवळजवळ 1356 प्रकारच्या आजारांवर शासन अंगीकृत रुग्णालयांमध्ये मोफत उपचार हे घेता येणार आहे. आता हे शक्य कसं आहे तर पहा, केंद्र शासनाने सुरू केलेल्या एक मोफत आरोग्य संरक्षण कार्डद्वारे हे आता शक्य आहे. तर पहा, आयुष्यमान वय वंदना कार्ड हे 70 वर्ष आणि त्याहून अधिक वयोगटातील ज्येष्ठ नागरिकांसाठी केंद्र सरकारने सुरू केलेले एक मोफत आरोग्य संरक्षण कार्ड आहे. हे कार्ड पंतप्रधान जन आरोग्य योजनेचा एक भाग आहे. आता याचे महत्त्वाचे फायदे नेमकी काय आहे तर पहा, या कार्डाद्वारे लाभार्थी दरवर्षी 5 लाख रुपयांपर्यंतचे मोफत आणि कॅशलेस उपचार मिळवू शकतात. देशभरातील कोणत्याही सूचीबद्ध म्हणजेच इम्पॅनल्ड सरकारी किंवा खाजगी रुग्णालयात हे कार्ड वापरता येते आणि त्या ठिकाणी उपचार हे घेता येतात. यामध्ये गंभीर आजार, शस्त्रक्रिया आणि आधीपासून असलेल्या आजारांचाही समावेश होतो. 70 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या कुटुंबातील इतर सदस्यांच्या विम्याव्यतिरिक्त हा 5 लाख रुपयांचा स्वतंत्र विमा मिळतो. आता या कार्डसाठी वयोमर्यादा आणि पात्रता नेमकी काय आहेत, अटी आणि शर्ती काय आहेत तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अर्जदाराचं वय 70 वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त असावे. उत्पन्नाची जी मर्यादा आहे त्यामध्ये हे कार्ड मिळवण्यासाठी कुटुंबाच्या उत्पन्नाची किंवा सामाजिक आर्थिक स्थितीची कोणतीही अट नाही. जे ज्येष्ठ नागरिक आधीच सरकारी आरोग्य योजनांचा म्हणजे CGHS वगैरे यांचा जर लाभ घेत असतील तर ते सुद्धा या नवीन योजनेचा पर्याय निवडू शकतात. आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे अर्ज करण्यासाठी लागणारी कागदपत्रे नेमकी कोणती आहेत तर हे सर्वात महत्त्वाचे कागदपत्र म्हणजे आधार कार्ड हे आहे, ज्याचा वापर eKYC साठी केला जातो. आणि दुसरं म्हणजे या कार्डसाठी नोंदणी करत असताना OTP पडताळण्यासाठी तुमचा आधार लिंक असलेला मोबाईल नंबर असणे अत्यंत गरजेचे आहे. आता हे कार्ड तुम्हाला कसे बनवता येणार आहे तर आयुष्यमान भारत पोर्टलवर जाऊन तुम्ही स्वतः नोंदणी करू शकतात आणि हे कार्ड मिळवू शकतात. त्याचप्रमाणे तुम्ही जर अँड्रॉइड मोबाईल, स्मार्ट मोबाईल जर वापरत असाल तर त्या ठिकाणी तुम्ही गुगल प्ले स्टोअरवरती जाऊन आयुष्यमान ॲप डाउनलोड करून त्यावर आधार माहिती भरून तुम्ही हे कार्ड काढू शकतात. त्याचप्रमाणे तुमच्या जवळच्या नजदीकच्या CSC म्हणजे कॉमन सर्व्हिस सेंटरमध्ये जाऊन देखील त्यांची मदत घेऊन तुम्ही हे कार्ड काढू शकतात. त्याचप्रमाणे मोठ्या रुग्णालयांमध्ये जी काही मोठी रुग्णालये आहे त्या ठिकाणी देखील हे कार्ड बनवण्याची सुविधा उपलब्ध आहे. तर अशा पद्धतीने मित्रांनो तुम्ही हे कार्ड बनवून घेऊ शकतात आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी ही अत्यंत महत्त्वाची आणि त्यांच्या आरोग्यासंदर्भातील फायद्याची अशी ही अपडेट आहे, सुविधा आहे जी सरकारने तुमच्यासाठीच बनवलेली आहे. तरी अद्याप जर तुम्ही आयुष्यमान वय वंदना कार्ड हे जर बनवलेले नसेल तर याकडे दुर्लक्ष करू नका.
लवकरात लवकर ज्या पद्धती या ठिकाणी आता आपण व्हिडिओमध्ये डिस्कस केलेल्या आहेत त्या पद्धतींचा वापर करून अगदी सोपं आहे आणि अगदी सुटसुटीत असं आहे. हे कार्ड लवकरात लवकर बनवून घ्या आणि महाराष्ट्र शासनाद्वारे ज्या आरोग्य सेवा पुरवल्या जातात त्याचा जास्तीत जास्त फायदा करून घ्या आणि निरोगी राहा. आशा आहे मित्रांनो ही इन्फॉर्मेशन तुम्हाला नक्कीच आवडली असेल, यूजफुल वाटली असेल. जर मित्रांनो हा व्हिडिओ ही इन्फॉर्मेशन जर आवडली असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, जास्तीत जास्त ज्येष्ठ नागरिकांपर्यंत ह्या व्हिडिओला पोहोचवा जेणेकरून त्यांनाही याबद्दलची माहिती मिळू शकेल. आणि अद्याप जर तुम्ही या चॅनलवरती जर नवीन असाल आणि या चॅनलला जर सबस्क्राईब केले नसेल तर मग अशाच प्रकारचे इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज वेळोवेळी मिळवण्यासाठी या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा आणि त्याचप्रमाणे सबस्क्राईब शेजारचं जे बेल आयकॉनचं बटन आहे त्यावर देखील नक्की क्लिक करा. धन्यवाद मित्रांनो.